महाकाल भावांना तुमच्या भावाला आहे ना सकाळी आहे ना काम लावून दिलंय माम भावाने. म्हणजे ऍक्च्युली विषय असा आहे का एक लेबर आणि एक मिस्त्री पाहिजे त्याला चौकट फिट करायसाठी. तुमचा भाऊ चाललेला 8 वाजता म्हणजे एवढी भंगार पडते ना काही खतरनाक विषय डायरेक्ट. आपल्या इकडे त्याच्यात चालू आहे काही सध्या आर्मीची भरती. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागून काही एवढी गर्दी आहे ना प्रमाणाच्या बाहेर पुढं पण आहे बघा. दिसली का काही हे बघा फुल गर्दी विषय नाही का प्रत्येक म्हणजे पुण्या रस्त्याला. चला काही आता जाऊ आपण नाही का. आपण आलेले आता घरी आणि आपल्याला काय लेबर आणि मिस्त्री भेटलंच नाही. त्याच्यात रस्त्याने एवढी गर्दी होती ना प्रमाणाच्या बाहेर नाही का. म्हणजे गर्दीचा विषय असा होता का आता नेमकं आमच्या इकडे ना भरती चालू आहे 116 TA रोडला नाही का. म्हणजे देवळाली कॅम्पमध्ये TA बटालियन मराठा नाही का. तर गाईस तुम्हाला पण जर यायचं असलं इथं भरतीला तर या नक्की. कारण 1 किंवा 2-3 दिवस आहे माझ्या हिशोबाने काहीतरी भरती. तर नाशिकची जेवढी पण पब्लिक असेल सगळ्यांनी भरती ट्राय मारण्यासाठी या. आपलं काय लाईफ आहे ती लाईफ सुधरून जाईल नाही का गाईस. आणि त्याच्यात आता येणार थोडं आणि नागेश कारण आपल्या गाडीची बेरिंग बदलायची. काही 12 वाजून गेले तो नागेश अजून आला नाही. सर तोंडा शिव्या येत्या पण जाऊ द्या आता नाही आपल्याला गरज आहे म्हणून. मी कावच येऊन इथं उभं आहे. 12 वाजून गेले तरी अजून घडी आला नाही कारण आपल्याला बेरिंगा बदलायचे त्याच्यामुळे. काही खरं नाही आता कधी येतो काय ते आला पाहिजे लवकर. मला निघालोय म्हणे येतोय मी. झालं धन्य बाबा काही खरं नाही. चला तर ते मटेरियल तर काढून ठेवू इथं आपण. सकाळी मला 7:30 वाजेपासून येड्यात काढायचे धंदे करतोय आणि त्याच्यात आता आल्यावर म्हणतोय फक्त पुढची बेरिंग गेली म्हणे मागची नाही गेलेली. आता थोड्या वेळाने म्हणाल का ऍक्सिलेटर वायर पण नाही गेलेली चांगली म्हणाल. आणि त्या दिवशी मला म्हणे का तुटली म्हणे. बघा लाज नाही वाटत त्याला लाज. ड्रम रबर गेली ड्रम रबर तू शिकू राहिला मला बघितलं नाही. या अशी राहते लबाड हे कारागीर. त्याच्यामुळे काहीच घरी काम शिकून घ्यायचं. तरी मला जेवढं येत होतं तेवढं केलं तुमच्या भावाने नाही का काम. हे काही कामाचे नाही हे नोकरीलाच जातील इकडं तिकडं. एक काम देत होतो भाऊला सर्व्हिसिंगचं. नाही म्हणे जायचंय म्हणे मला जायचंय म्हणे बाहेर जायचंय. हात सडले रे तुझे सडले हात सडले हात. आपल्या बसंतीचं काम झालेलं आहे आणि ते पण त्या पोरेनी ना अर्धवटच काम करून दिलेलं आहे. म्हणजे म्हणे मला म्हणतो मागची बेरिंग खराब नाही म्हणे बेरिंग नाही बदलायची फक्त पुढची बेरिंग बदलून दिली आहे आणि ऍक्सिलेटरची वायर बदलली बस. बाकी काही नाही केलेलं आहे गाडी. त्याच्यात त्याला एक गाडीचं काम देत होतं म्हणे जायचंय म्हणे मला काही खरं नाही वाटत. तर गाईस आता बघू आपण जेवायला काय नाही का आज घरात. म्हणजे घरी आलेलो आहे काम करून. हे बघा बटाट्याची भाजी त्यानंतर हे भजे नंतर भात आणि चपाती. आता गाईस मस्त खाऊ. टेस्ट तर 1 नंबर वाटते मला भाजीची नाही का. 1 नंबर टेस्ट राहणार. त्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या बसंतीची आउट काढण्यासाठी. पण आहे ना ऍक्च्युली आलेलो आहे गोडाऊनला यायचं कारण असं होतं तर सर आपल्याकडे नेमके येते काही फायर एक्सटिंग्विशर एमटी ते रिफिलिंग करायचे त्याच्यासाठी. त्यानंतर हे पुढचे जे 3 आहे ना 3 फायर एक्सटिंग्विशर सरांना घेऊन जायचे. तर ते आपण पूर्ण रेडी करून टाकू आता. तर आता आपलं आहे ना म्हणजे जे रिंगचं काम होतं ना रिंगची आउट जी काढायची होती ती झालेली काढून. आणि आता आपण चाललोय मावशीगड. म्हणजे
मावशीचा माग आहे ना हात क्रॅक झाला होता नाही का. आपण 1-2 टाइम गेलो होतो ॲक्च्युली, बट परत जाऊन येऊ कारण हात अजून काही क्लिअर नाही झालं वाटतं आय थिंक, असं मी ऐकलं. तर मग चला गाईज एक चक्कर मारून येऊ मावशीकडं. आता आपण आहे ना गाईज टाकळी रोडला आहे बघा कुठलं. आता बघू कशी तब्येत काय आहे काय नाही. गाईज थंडी खूप खतरनाक आहे बाहेर पण माहिती का. म्हणजे दुपारचं पण कुठं जावं नाही माणसाने बाहेर, कोणाकडे गेलंच नाही पाहिजे दुपारचं पण, एवढी थंडी आहे. कारण जस्ट ना आत्ताशी घरी आलेलो आहे मी. एक तर सर्दी आणि त्याच्यात गारवा, तरी हेल्मेट घालून गेलो होतो बघा, तरी थंडी वाजत होती. मावशी तर भेटली नाही घरी, मावशी कुठेतरी बाहेर गेली होती, फक्त काकाच होते घरी. मग काय थोड्या वेळ बसलो निघून आलो परत. तर गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमच्या भावाचा. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, ओके. आणि आपली हर एक व्हिडिओ गाईज शेअर करा, कारण आपला मराठी माणूस पण पुढं गेला पाहिजे, लक्षात ठेवा ही गोष्ट. तर चला गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय, जय महाकाल.